नमस्कार, मी सारिका साळुंखे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बँकेनंतर ठाण्यात प्रथमच आता पोस्ट ऑफिसमध्ये ATM मशीनचा शुभारंभ करण्यात आला असून पोस्टात खाती असणाऱ्या नागरिकांना आता या मशीनद्वारे सहजरित्या पैसे काढता येणार आहेत. ठाणे पोस्ट कार्यालयात कित्येक नागरिकांनी पैसे बचतीकरिता आपले खाते सुरू केले आहे. या खातेधारकांना हे पैसे काढण्याकरिता अनेक वेळा रांगेत उभं राहावं लागतं. परिणामी यातून खातेधारकांचा वेळ वाया जातो, शिवाय शारीरिक त्रासही त्यांना सहन करावा लागतो. ग्राहकांचा हा होणारा त्रास लक्षात घेता ठाणे पोस्ट ऑफिसमध्ये पहिल्यांदाच ATM मशीनचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या ATM मशीनचे उद्घाटन आज पोस्टल सर्व्हिसचे डायरेक्टर EV राव यांच्या हस्ते करण्यात आले. तर ठाण्यातील पोस्टात 71,000 नागरिकांनी आपले बचत खाते सुरू केले, तर 2 लाख नागरिकांनी RD केली आहे. त्यामुळे आता पोस्टात ज्यांची खाते आहेत अशा खातेधारकांना ATM मशीनद्वारे आपले पैसे सहज काढता येऊ शकतील. एका वेळी खातेधारक किमान 10,000 इतकी रक्कम काढू शकतो, तर दिवसभरातून 20,000 रुपये इतकी रक्कम त्यांना काढता येईल. ठाण्यात प्रथमच हा उपक्रम राबवण्यात आला असून यानंतर कल्याण येथे ATM मशीनचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती पोस्टाच्या वरिष्ठ अधीक्षक विपाशा दास यांनी दिली आहे. आतापर्यंत 250 खातेधारकांना ATM कार्ड उपलब्ध झालं असून पोस्टात त्वरितच ग्राहकांना ATM कार्ड उपलब्ध करून दिलं जात आहे. शिवाय पोस्टामध्ये पैसे भरले अथवा काढल्यास या संदर्भातील माहिती पोस्टातील ग्राहकांना मोबाईलवर एका SMS द्वारे दिली जाणार आहे. ATM कार्डची सेवा ग्राहकाला उपलब्ध करून देताना कोणत्याही प्रकारचा कर त्यांच्याकडून आकारला जाणार नसून निःशुल्क अशी सेवा ग्राहकांना दिली जाणार असल्याची माहिती ठाणे पोस्ट ऑफिसचे प्रमुख इंगळे यांनी दिली आहे. तर खातेदारांनी या सेवेचे स्वागत केले असून तर ATM मशीनमुळे आता रांगेत उभं राहावं न लागणार असल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. सध्या हे आमचं ठाणे हेड पोस्ट ऑफिस हे ठाणे जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं हेड पोस्ट ऑफिस आहे. इथे 71,000 सेव्हिंग बँक खाती आहेत. सध्या जे कस्टमर आमच्याकडे येतात त्यांना 1-2 तास लाईनमध्ये उभा राहावं लागतं, म्हणून आमच्या खात्याने प्रयत्न करून ठाणे जिल्ह्यामध्ये पहिलं ATM मशीन इथं बसवलेलं आहे की जेणेकरून येणाऱ्या खातेदारांना जास्त वेळ लाईनमध्ये उभं राहावं लागणार नाही. आपले पैसे विड्रॉ करायचे असतील तर इथून करू शकतात आणि खातेदारांना चांगली सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. ठाणे जिल्ह्यातलं पहिलं मशीन आहे. याच्यानंतर कल्याण सिटी हेड पोस्ट ऑफिस आहे, त्या ठिकाणी आमचं मशीन बसवलं जाणार आहे. मशीन ऑलरेडी इन्स्टॉल झालेलं आहे आणि ते इनॉग्रेशनची वाट पाहत आहे. ह्या ATMमध्ये CC कॅमेरा आहेत. देन 24 आवर्स सिक्युरिटी आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे. कॅश ट्रान्झॅक्शन जे करतात त्याच्यासाठी कॅश लोडिंगचेही प्रॉब्लेम नाही आहे. सर्व सुविधा आणि आधुनिक मशीन, भारतामध्ये आत्ता जे आधुनिक मशीन आहे ते मशीन इथं बसवण्यात आलेलं आहे. तर मी सर्व खातेदारांना आणि ठाणे शहरातल्या नागरिकांना विनंती करू इच्छितो की त्यांनी आपलं एक सेव्हिंग बँक खातं ठाणे हेड पोस्ट ऑफिसमध्ये ओपन करावं आणि ते ठाणा हेड ऑफिसमधलं सेव्हिंग बँक खातं भारतातल्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून ते विड्रॉवल पैसे करू शकतात, कारण आम्ही आता टोटल बँकेपेक्षाही चांगली CBS सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. राष्ट्रीय चर्मकार कामगार सेवा संघटनेच्या वतीने मुलुंड टी-वॉट कार्यालयावर आज धडक मोर्चा नेण्यात आला. शहरात ठिकठिकाणी आपल्याला चर्मकारांचे स्टॉल्स पाहावयास मिळतात. गेल्या 30 ते 35 वर्षापासून गटई चर्मकार मुलुंड परिसरामध्ये ऊन वारा पाऊस झेलत जनतेची सेवा करतात. कुणालाही त्रास होऊ नये अशी भावना चर्मकारांची असताना शासकीय कर्मचारी मात्र चर्मकारांना काही ना काही कारणास्तव त्रास देत आहेत. स्टॉल्स लायसन, वीज परवाना आणि ज्यांच्या जागेला NI टॅक्स आहे अशा अनेक चर्मकारांना महापालिका जागा बदली करा, अन्यथा स्टॉल्स उचलून नेऊ अशी धमकी सरकारी कर्मचाऱ्यांकडून दिली जाते. त्यामुळे या त्रासाला कंटाळून अखेरीस मुलुंडमधील चर्मकारांनी एकत्र येऊन मुलुंड टी-वॉट कार्यालयावर आज धडक मोर्चा नेला होता. यावेळी 2000 सालापासून काम करणाऱ्या गटई कर्मचाऱ्यांना संरक्षण देणे, स्टॉल्स लायसन्स देणे, त्याचबरोबर पीच परवानाधारकांना स्टॉल लायसन देणे इत्यादी मागण्या त्यांनी केल्या आहेत. यावेळी मुलुंड टी-वॉट कार्यालयाबाहेर चर्मकारांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने देखील केली. राष्ट्रीय चर्मकार सेवा संघ या ठिकाणी आज मुलुंड टी-वॉटवरती आम्ही धरणे आंदोलनाचा शांततेच्या मार्गाने आम्ही आज कार्यक्रम ठेवलेला आहे. खरं जर म्हटलं तर मुलुंड आणि मुंबईमधील गटई चर्मकार हा गेली जवळजवळ मुलुंडमध्ये 30 वर्ष 35 वर्ष पासून या ठिकाणी या समाजाची, या जनतेची सेवा करत आहे. आणि बऱ्याचशा लोकांकडं महानगरपालिकेचे स्टॉल आहेत, बऱ्याच लोकांकडे गटई कामगाराचे पीच लायसन्स आहेत, बऱ्याच लोकांकडे या 1994 पासूनचे NI टॅक्स आहे. आणि हे सर्व असताना महानगरपालिकेचे जेव्हा जेव्हा वार्ड ऑफिसर येतात, बिल्डर लॉबीच्या बिल्डरच्या पुढे, बिल्डिंगच्या पुढे आमच्या गटई कामगाराचे स्टॉल असतात. कुठला स्टॉल गेटवर येतो, कुठली बिल्डिंग रिडेव्हलपला घेते, ज्या ठिकाणी त्यांचं गेटही नसतं पण चर्मकाराच्या पाठीमागे ते गेट तयार करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेमध्ये या चर्मकारांसाठी
सर्व सवलती दिलेल्या आहेत। महानगरपालिकेने 1993 मध्ये 1993च्या आधारावरती या चर्मकाराला गटाई कामगाराला या ठिकाणी आमच्या या ठिकाणी दिलेला आहे। तरी हे जर गटाई कामगार जर या ठिकाणी जर शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आज आलेले आहेत, अन्यथा जर आमच्या पूर्ण मागण्या जर केल्या गेल्या नाही तर उद्याचा येणारा जो काळ असेल तो काळामध्ये आम्ही या ठिकाणी बंद करू, रास्ता रोको करू। योगेश मुवावडे, S9 न्यूज, मुंबई। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकरिता राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज निदर्शने करण्यात आली। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी वारंवार शासनाकडे निवेदनाद्वारे आपल्या मागण्या सादर केल्या। कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या शासनाने अद्याप मान्य केलेल्या नाहीत। यावरून शासनाचे नकारात्मक धोरण सिद्ध झालं असून प्रलंबित मागण्याकरिता शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आज शासकीय विश्रामगृहाबाहेर निदर्शने केली। 7वा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना लागू करणे, निवृत्तीचे वय 60 वर्ष, पेन्शनचा मासिक दर 3500 रुपये, तर शासकीय खात्यांचे खासगीकरण रद्द करणे, कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर पाल्याला शासन सेवेत रुजू करणे यांसारख्या अनेक मागण्या कर्मचाऱ्यांच्या शासन दरबारी प्रलंबित आहेत। शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अखेरीस त्यांना आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले। शासकीय विश्रामगृहाबाहेर जिल्हाधिकारी कर्मचाऱ्यांनी निदर्शने करीत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिलाय। महाराष्ट्रभर राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी यांनी 7वा वेतन आयोग केंद्राप्रमाणे महाराष्ट्र राज्याला लागू करावा आणि 42 महिन्याची जी महागाई भत्त्याची थकबाकी शासनाकडे पेंडिंग आहे ती त्यांनी त्वरित द्यावी। त्याचप्रमाणे अनुकंपा तत्वावरील नोकरीवर भरती ही पूर्वीप्रमाणे करण्यात यावी आणि जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी। अशा या इतर आमच्या प्रलंबित मागण्या आहेत, त्याकडे शासन लक्ष देत नाहीत, म्हणून शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर या प्रकारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे।
शहरामध्ये कचऱ्यापासून होणारी समस्या लक्षात घेता ठाणे महानगरपालिकेने कचऱ्यापासून इंधन निर्मिती करण्याच्या करारावर अखेरीस स्वाक्षरी केली. ठाणे शहरात कोर्टाने घनकचरा व्यवस्थापनाबाबत दिलेले आदेश लक्षात घेता शहरामध्ये डम्पिंगचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात कचरा कोंडी निर्माण होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका आणि ठाणे क्लीन एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या दरम्यान कचऱ्यापासून इंधन निर्मिती करण्याचा करार झालाय. शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न या कराराद्वारे आता मार्गी लागण्यास मदत होईल. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात डायगर या ठिकाणी प्रायोगिक तत्वावरती हा प्रकल्प राबविला जाणार आहे. तर शहरात 20 लाख नागरिकांकडून दररोज 20 टन कचऱ्याची निर्मिती होते. तर या प्रकल्पातून काही प्रमाणात का होईना कचऱ्याची विल्हेवाट लागून उपयोगी अशी इंधन निर्मिती होऊ शकते. तर या कराराच्या वेळी आयुक्त संजीव जयस्वाल, महापौर संजय मोरे, खासदार राजन विचारे, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, ठाणे क्लीन एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सोथिल कुमार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.